खरं सांगायचं झालं तर शिवकाळ हा असा काळ होता की शाहीर सांगतात, अरे शिवरायाच्या छायेखाली नव्हती कशाचीच मान आणि आनंदाने नांदत होते हिंदू आणि मुसलमान. हिंदू आणि मुसलमान, मुसलमान नाही, महार नाही, मातंग नाही, काही नाही, मानवता ही एकच जात माझ्या राजानं बघितली. राजाच्या हाताखाली 12 बलुतेदार आणि 11 पगड जाती माझ्या हाताखाली काम करत होत्या. अरे कुराणाची एखादी प्रत जरी सापडली तरी माझा राजा उदांत येतून ती जमा करायचा. ही विद्वत्ता माझ्या राजाच्या मनाची होती, ही सर्वांनी अवलंबावी असं मला वाटतं. अफजल खानाचा वध केला, गेली 1.5 तास झालं तुम्ही शाहिरी ऐकताय. शाहिरी ज्याला ज्याला आवडली असेल त्यांनी टाळ्या वाजून मला सहकार्य करावं. कारण की कलाकार कशाचाच भुकेला नसतो, तो फक्त टाळ्यांचा भुकेला असतो. असा हा माझा राजा. आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरण्याला तोरण बांधलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना माझ्या छत्रपती शिवरायांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज तरी कोणाला म्हणायचं? मगाशी मी सांगितलं पण त्याच्याही पुढे जाऊन सांगतो. अरे 21 तास खिंड लढवणारा तो म्हणजे बाजी. हातातली ढाल तुटली तरीही लढू लागला तो म्हणजे तानाजी. दिल्लीहून पुण्यात घोडा आणणारा सूर्याजी. ज्याने मुघलांच्या तंबूचा कळस कापून आणला तो यसाजी. धर्मासाठी प्राणाची बाजी लावली धर्मवीर संभाजी. अरे ह्या सर्वांना घेऊन ज्याने स्वराज्याची स्थापना केली तो म्हणजे शिवाजी. तो म्हणजे शिवाजी. तो म्हणजे शिवाजी. शिवाजी महाराज की. अरे जगाव कसं, अरे जगाव कसं हे माझ्या शिवाजी राजानं शिकवलं आणि मराव कसं हे माझ्या धर्मवीर संभाजी राजानं शिकवलं. धर्मासाठी प्राणाची बाजी लावली. यवन म्हणतो कसा, ए संभा काफर मचा दिया है संभा ने. हिलल्ला हिलल्ला मोहम्मदिया रसुल्ला. नमाज झाल्यानंतर यवनाला दुसरं काहीही आठवत नव्हतं, फक्त एकच अक्षर आठवायचं, संभाजी. महाराजांना विचारलं, सांगा खजिन्याचा पत्ता. महाराजांना दादा बोलायला जीभ नव्हती, अंगावर कातडं नव्हतं, ना लुकलुकायला डोळे होते. कारण की हुकूम काढला होता की ज्या करारी डोळ्यानं तुम्ही बघताय या डोळ्यात कापलेल्या सळ्या घाला, टांगड्या घाला. तरी माझा छावा धगमगला नाही, तीळभर सुद्धा हल्ला नाही दादा. दादा सांगू नये, सांगताना वाईट वाटतं. अंगाची कातडी कातडी काढून माझ्या राजाच्या अंगावर मिठाचं पाणी वतण्यात आलं. पण राजाला प्रश्न केला, आप इस्लाम हो गए? अरे नाही, अरे या भगव्या झेंड्याचा शिपाई आहे मी, जरा मला मोकळा कर, मग बघतो तुझ्याकडे. ही वाक्य माझ्या संभाजी राजाची होती. तो हा महाराष्ट्र आहे आणि शाहीर सांगतात माझा संभाजी छावा कसा होता. बलदार छातीचा गडी, माझ्या संभाजी राजाला आईचं दूध सुद्धा मिळालं नाही हो. आई, ताई, माझ्या बहिणीसारखी, आईसारख्या आहात सर्वजणी. राजाला स्तनपान सुद्धा माझ्या मिळालं नाही. स्वर्गाघरी मातोश्री निघून गेली.
कापूर होळची धारू आई माझ्या राजाची आई झाली आणि तो दुधाचा पाना पाजला आणि त्यातनं माझा राजा कसा घडला. शाहीर सांगतात माझा राजा कसा होता. बलदार छातीचा गडी आणि 12 हात उडी. 12 हात उडी मारतो खडी शिवाचा जबडा धरून फाडी. तरुण पोरांना सांगतो ऐका. संभाजी राजानं वाघ पाडला होता. वाघ गोवा नाही वाघ पाडला होता. वाघ. पोरं म्हणतात मी म्हणजे शिवरायाचा छावा. अरे वय माझ्या भावा तू म्हणजे शिवरायाचा छावा पण तुझ्या तोंडात लगा 50 रुपयाचा मावा. अरे गाडीवर जगदंब लिहिणं सोपं आहे पण ती संध्याकाळी कुठं उभा राहते आणि कुठं नाही याचा विचार तुम्हीच करा. मी बोलू नये आणि तुम्ही ऐकू नये. अरे माझ्या राजाचं चरित्र इतकं हलकं नाही दादानो. तुमच्या पायाचा दास होऊन सांगतो. तुमच्या पायाला मिठी मारून सांगतो. राजाचं नाव गाडीवर घरावर कुठंही लिहिण्या अगोदर 100 वेळा विचार करा रे दादानो. कारण की त्या राजानं स्वराज्याची स्थापना केली म्हणून तुम्ही आम्ही आज दिवाळी करतोय ह्याची जाण प्रत्येकाने ठेवा. माझ्या भाविकांनो माझ्या शिवभक्तांनो चरणाचा दास होऊन आई सांगतो. स्त्रिया सलामीत आहेत. स्त्रिया रुबाबात जगतायत. स्त्रिया राष्ट्रपती झाल्या पंतप्रधान झाल्या सरपंच झाल्या सेविका झाल्या शिक्षिका झाल्या. कुणामुळं माझ्या त्या सावित्री आई फुलेमुळं ज्योतिबा फुलेमुळं बाबासाहेब आंबेडकरांमुळं ह्याची जाण प्रत्येकाने ठेवा हो दादा. आणि त्याच वंशामधला हा माझा राजा त्याच फळीतला कसा. बरोबर छातीचा गडी बरोबर छातीचा गडी 12 हात उडी मारतो खडी शिवाचा जबडा धरून फाडी. तटातट दोरखंड तोडी भल्या भल्याची खोड मोडी. आई आई जटावार शंभूरायाला जटावार शंभूराजाला शंभूरायाला चंबुरायाला चंबुराजाला चंबुरायाला. कवड्याची माळ गड्याला कवड्याची माळ गड्याला. पिळदार मिशा शंभूला पिळदार मिशा शंभूला. जणू आला मदन भासलेला मदन आला जणू भासलेला. एखाद्या तेजपुंज सूर्याचं वलय जसं असावं तसं माझ्या संभाजी राजाचं वलय होतं. जटा माझ्या शंभू राजाला होत्या असा माझा धर्मवीर संभाजी राजा. म्हणून शाहीर सांगतात धन्य धन्य वीर धर्मवीर. जगदंबा त्याच्या पाठी आई जगदंबा त्याच्या पाठी. बहुत झुंजला धर्मासाठी हजीर हाजी बहुत झुंजला धर्मासाठी हजीर हाजी बहुत झुंजला धर्मासाठी